नमस्कार मित्रांनो, एकलव्य फाउंडेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी एस सरदार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या आपल्या क्लासचा टॉपिक आहे महान्यायवादी, म्हणजेच भारताचे महान्यायवादी, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. तर या विषयी माहिती जाणून घेणं का गरजेचं आहे, तर काही 2-3 दिवसा अगोदर एक संपादकीय लेख आलता द इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमध्ये. त्यामध्ये त्या लेखमध्ये सांगितलं होतं की जे नवीन 14वे महान्यायवादी होणार होते भारताचे, मुकुल रोहतगी यांनी काय केला, भारत सरकारचा प्रस्ताव नाकारला आहे महान्यायवादी बनण्याचा. त्यामुळेच ही पोस्ट काय आली आहे, चर्चेत आलेली आहे. आणि चर्चेतले टॉपिक जे असतात ते आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सब्जेक्टला धरून विचारण्याची एक सिरीज असते, म्हणजे एक कंटिन्युटी आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळेच मग आपण हा टॉपिक काय करू, आजच्या लेक्चरमध्ये शिकून घेऊ. तर महान्यायवादी विषयी शिकताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी अभ्यासायच्या आजच्या क्लासमध्ये, तर एक संविधानातील तरतूद, ठीक आहे. दुसरं बघायचं आहे संविधानातील तरतूद, नंतर दुसरं बघायचं आहे याच्या आधीचे, म्हणजे जे आता सध्या चालू आहे 30 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे, मुकुल रोहतगी यांच्या आधी जे, म्हणजे यांच्या नंतर जे आले होते के वेणुगोपाल यांच्याबद्दल माहिती बघूया. त्यानंतर भारतीय संविधानातील आणखी यांच्याबद्दल कार्य यांची कोणकोणते दिले आणि इतर कोणते कार्य ते प्ले करतात त्याविषयी माहिती बघूया. आणि एंडिंगला बघूया महाधिवक्ता आणि महान्यायवादी यांच्यातील फरक. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. संविधानातील तरतुदी आपल्याला जर बघायच्या असेल तर आर्टिकल 76, ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 88, 88, 76, 88 आणि आर्टिकल 104 यामध्ये काय माहिती पाहायला भेटते आपल्याला, संविधानाच्या या कलमामध्ये माहिती भेटते आपल्याला भारताच्या महान्यायवादीविषयी. ठीक आहे, तर भारताचे महान्यायवादी नेमके असतात कोण, तर भारत सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात किंवा इतर कोणत्याही न्यायालयात जे व्यक्ती भारत सरकारच्या वतीने दावे मांडतो किंवा भारत सरकारच्या वतीने केसेस लढवतो, ठीक आहे, वकीलपत्र घेतो भारत सरकारचं, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर महान्यायवादी म्हणतो. भारत सरकारचे ते वकील असतात असं म्हणून आपण त्यांना ओळखतो. मग हे महान्यायवादीचे कलम 76 दिले, यामध्ये काय दिलेले आहे, तर महान्यायवादी भारताला एक असावा, म्हणजे प्रत्येक कार्यकारी मंडळाला, ठीक आहे, कार्यकारी मंडळाला, भारत सरकारच्या कार्यकारी मंडळाला काय असावा, महान्यायवादी असावा, असं कलम कोणतं सांगते, भारतीय संविधानातलं 76 सांगते. मग 76 मध्येच आणखी एक तरतूद आहे मित्रांनो, की त्यांची निवड कोण करेल किंवा त्यांना शपथ कोण देईल, तर त्यांना शपथ देते, म्हणजे महान्यायवाद्यांना शपथ कोण देते मित्रांनो, शपथ कोण देते महान्यायवाद्यांना, तर ओथ म्हणतात ना त्याला, तर ते देतात आपले राष्ट्रपती. राष्ट्रपती काय देतात, महान्यायवादी या पदाला काय देतात, या पदाच्या व्यक्तीला काय देतात, तर शपथ देतात, त्यांची नियुक्ती करतात, असं आर्टिकल 76 सांगते. मग महान्यायवाद्याचा काही कार्यकाल आहे का सर, तर नाही, महान्यायवाद्यांचा काहीही कार्यकाल आपल्या भारतीय संविधानामध्ये दिलेला नाहीये. परंतु जनरली अशी प्रथा पाळली जाते की मंत्रिमंडळाने राजीनामा दिला, म्हणजेच भारताच्या महान्यायवाद्यांना पण काय दिला, राजीनामा. तसा तर एक संकेत पण पाळला जाते का प्रत्येक महान्यायवाद्याचं काय असते, 3 वर्षासाठी अपॉइंटमेंट केली जाते. उदाहरणार्थ जे आपले मुकुल रोहतगी होते यांची 2014 टू 2017 पर्यंत, 2014 ते 2017 या 3 वर्षासाठी काय करण्यात आली, तर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 2017 ते 2020 पर्यंत के वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली. तर 3 वर्षांचा जनरली संकेत पाळला जाते, परंतु नंतर त्यांचा कार्यकाल काय करण्यात जाते, वाढवला सुद्धा जाऊ शकते सरकारमार्फत, राष्ट्रपती मार्फत. आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे मित्रांनो, का हा संकेत आहे, असं भारतीय संविधानात कुठं किंवा कुठल्याही कायद्यात काय नाही आहे, नमूद नाही आहे. ठीक आहे. आता महान्यायवाद्यांना शपथ ज्याप्रमाणे राष्ट्रपती देतात, ज्याप्रमाणे राष्ट्रपती महान्यायवाद्यांना शपथ देतात, त्याचप्रमाणे त्यांना पदावरून दूर सुद्धा कोण करतात, तर राष्ट्रपतीच करतात. ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात राहू द्या. तर पदावरून दूर, ठीक आहे, पदावरून दूर सुद्धा कोण करतात, तर राष्ट्रपतीच करतात. ही गोष्ट पण काय राहू द्या, लक्षात राहू द्या. नियुक्ती सुद्धा राष्ट्रपतीच करतात पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने, आणि पदावरून दूर सुद्धा करतात कोण, तर राष्ट्रपतीच करतात. याची माहिती आपल्याला आर्टिकल 76(4) मध्ये भेटते का राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत ते काय राहू शकतात, भारताचे जे महान्यायवादी आहे ते पदावर राहू शकतात. मग सर महान्यायवाद्यांची गरज काय आहे, तर बघा, सरकार प्रत्येक ठिकाणी सरकारवर काही केसेस आले तर सरकारच्या वतीनं वेगवेगळे वकील नाही जातील, एकच व्यक्ती असा जाईल का जो सरकारच्या वतीनं
सरकारची बाजू मांडेल कुठल्याही न्यायालयामध्ये ते असतात महान्यायवादी, किंवा सरकारला इतर बाबतीत सल्ला देण्याचं काम काय करतात, हे सगळे काय आहे मित्रांनो, कार्य आहे महान्यायवाद्याचे. ठीक आहे, सरकारच्या वतीने प्रत्येक न्यायालयात हजर राहणे, ठीक आहे, सरकारी केसेसमध्ये सरकारच्या बाजूने केसेस लढवताना. त्यानंतर त्यांचं दुसरं कार्य काय आहे, तर राष्ट्रपती मागतील त्याविषयी कायदेविषयक सल्ला देणे, किंवा राष्ट्रपतींनी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करणे, म्हणजेच राष्ट्रपतीने जे पण कायदेशीर गोष्टी सांगितल्या आहेत त्यांचं पालन करणे. आता आपला राष्ट्रपती म्हणजे इथं गृहीत धरायचं आहे पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळ. ठीक आहे, राष्ट्रपतीला स्वविवेकाधिकार कमी राहतो. जनरली राष्ट्रपती काय करतात, तर पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वागत असतात. आता इथे एक आणखी गोष्ट लक्षात घ्यायची आहे की महान्यायवादी जे आहे त्यांची पात्रता आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, आर्टिकल 76 मध्येच काय दिली आहे, महान्यायवाद्याची पात्रता दिलेली आहे. मग महान्यायवाद्याची पात्रता देत असताना असा एक वर्ड्स वापरला जातो की महान्यायवाद्यांची पात्रता कशी असावी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे त्यांची काय असावी, पात्रता, क्वालिफिकेशन असावं. ठीक आहे, तर क्वालिफिकेशन लिहून घेतो मी. ठीक आहे, तर क्वालिफिकेशन काय आहे, पात्रता काय आहे महान्यायवाद्याची, तर सुप्रीम कोर्ट SC लिहितो मी, सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे. सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे काय आहे, पात्रता आहे महान्यायवाद्याची. मग महान्यायवाद्याची सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे पात्रता आहे. मग सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाची पात्रता काय आहे, तर ते भारताचे नागरिक असावे. ठीक आहे, त्यानंतर त्यांना कमीत कमी 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीशाचा किंवा उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकिलीचा. बघा इथे ऑर मध्ये आहे, 5 वर्ष न्यायाधीश पदाचा उच्च न्यायालयामध्ये, किंवा 10 वर्ष कमीत कमी 10 वर्षाचा काय असा वकिलीचा अनुभव असा, हे ऑर मध्ये कंडिशन टाकलेली आहे. आणि तिसरी कंडिशन काय महत्वाची, तर राष्ट्रपतीच्या मते ते काय असावे, कायदे पंडित असावे. असं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे काय आहे, पात्रतेच्या अटी आहे, ज्या उभेहूब कोणाला लागू पडतात, तर महान्यायवाद्याला लागू पडतात. मग सर यांच्या आपण पदावधी बघितला तर तो घटनेत नमूद नाही आहे. ठीक आहे, त्यांची पात्रता नमूद आहे. मग यांचं वेतन नमूद आहे का घटनेमध्ये, तर यांचं वेतन सुद्धा काय नाही आहे, तर भारतीय राज्यघटनेत नमूद नाही आहे वेतन यांचं. हा, परंतु यांना जे अलाउन्सेस भेटतात, बघ भत्ते जे भेटतात त्यांना, ते कोणाप्रमाणे भेटतात, तर मंत्र्याप्रमाणे यांना काय भेटतात, तर सर्व जे अलाउन्सेस आहे, जे भत्ते आहेत ते यांना कोणाप्रमाणे भेटतात, तर मंत्र्याप्रमाणे भेटतात. त्यांना वेतन काही नमूद नाही आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये. बघा संविधानात काय नमूद आहे यापेक्षा काय नमूद नाही आहे हे लक्षात ठेवावं लागते. ठीक आहे, मी तो वापस रिपीट करत नाही, तुम्ही बॅक करून बघू शकता. ठीक आहे, आता ज्याप्रमाणे महान्यायवाद्याचा 76 मध्ये भारताचे महान्यायवादी असावे असं नमूद आहे, त्याचप्रमाणे आर्टिकल 88 मध्ये त्यांचे काही कार्य देखील नमूद आहे. मग त्यांना कार्य जे नमूद केलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांचे जे अधिकार आहेत ते 88 मध्ये नमूद आहे. उदाहरणार्थ त्यांना दोन्ही सभागृहात, म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहात, राज्यसभा लोकसभा, यामध्ये काय करता येते, उपस्थित राहता येते, भाषण करता येते, त्याचप्रमाणे संसदेच्या कामकाजात भाग घेता येते. फक्त त्यांना मतदान करता येत नाही, हे आर्टिकल 88 मध्ये काय करण्यात आलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, त्यांना फक्त मतदान करता येत नाही, कारण की ते कार्यकारी मंडळाचा काय आहेत, भाग आहेत. ठीक आहे, कायदे मंडळाचा भाग नाही आहे, संसदेचे सदस्य नाही आहेत ते, त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे. परंतु त्यांना काय आहे, कामकाजात किंवा संविधान म्हणजे संसदेच्या ज्या समित्या आहेत त्यांच्या कामकाजात, संसदेच्या समित्यामध्ये बोलण्याचा किंवा भाग घेण्याचा, संसदेमध्ये बोलण्याचा, भाग घेण्याचा काय त्यांना अधिकार आहे, परंतु त्यांना कामकाजात भाग घेण्याचा अधिकार नाही आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे 104 मध्ये मेन्शन केलेलं आहे की त्यांना वेतन, भत्ते, पगार जे आहे, ठीक आहे, वेतन भत्ते नमूद नाही आहे, पण त्यांचे अलाउन्सेस जे आहे, भत्ते जे आहे ते कोणाप्रमाणे राहील, तर मंत्री महोदयाप्रमाणे काय राहील, त्यांचे भत्ते राहील. ठीक आहे, तर हे सगळी महान्यायवाद्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, पुन्हा एक वेळेस रिपीट करून टाकू, काय काय नमूद आहे आणि काय काय नमूद नाही. ठीक आहे, तर त्यांची पात्रता नमूद आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे, ते कोण नियुक्त करतील, तर राष्ट्रपती नियुक्त करतील हे नमूद आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतील हेही नमूद आहे. त्यांचा अधिकार नमूद आहे, त्यांचे कार्य नमूद आहे, आणि त्यांना भत्ते कशाप्रमाणे भेटणार ते नमूद आहे. नमूद काय नाही आहे, त्यांचा कार्यकाल नमूद नाही आहे, त्याचप्रमाणे त्यांचे वेतन नमूद नाही आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे त्यांचे वयाची मर्यादा किती असावी बा, या सर्व गोष्टी पण काय नाही आहे, नमूद नाही आहे. ठीक आहे, आता हे तर होते महान्यायवादी या पदाविषयी माहिती.
परंतु आपल्याला करंट अफेअरला लिंक करून जर एखादा सब्जेक्ट अभ्यासाचा असेल तर आपल्याला त्या पर्टिक्युलर व्यक्तीविषयी पण काय घ्यायला लागते, माहिती घ्यायला लागते. उदाहरणार्थ याच्या आधीचे आपले जे महान्यायवादी होते म्हणजे 30 सप्टेंबर 2022 पर्यंत जे महान्यायवादी राहणार आहे ते राहणार आहे के के वेणुगोपाल. तर यांच्याविषयी आपल्याला काय घ्यायचे, थोडीशी माहिती जाणून घ्यायची आहे. तर के के वेणुगोपाल यांचा जन्म कधी झालेला आहे, 1931 मध्ये झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, 1931 मध्ये त्यांचा काय आहे, जन्म आहे के के वेणुगोपालचा. के के वेणुगोपाल यांना कधी कोणते पुरस्कार भेटले ते पण माहित पाहिजे आपल्याला. तर के के वेणुगोपाल, ठीक आहे, त्याच्या आधी 1969 ला 1969 ला, ठीक आहे, ते काय राहिलेलं आहे, ऍडिशनल सॉलिसिटर जनरल राहिलेलं आहे. ठीक आहे, ऍडिशनल सॉलिसिटर जनरल राहिलेला आहे, ASG राहिलेला आहे. ऍडिशनल सॉलिसिटर जनरल काय असते, तर महान्यायवादी यांना मदत करण्यासाठी काय असतात, तर ऍडिशनल सॉलिसिटर जनरल असतात. सॉलिसिटर जनरल जे असतात ते महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरलला मदत करण्यासाठी असतात, कारण की त्यांना भरपूर काय असतात, कामं असतात. मग सॉलिसिटर जनरल किंवा ॲडिशनल सॉलिसिटर जनरल यांची म्हणजे पात्रता काय आहे, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची जी पात्रता आहे ना, ते सॉलिसिटर जनरल किंवा ॲडिशनल सॉलिसिटर जनरल यांची काय राहते, पात्रता राहते. ठीक आहे, तर लक्षात राहू दे, 1969 ला जे आपले के के वेणुगोपाल हे काय राहिले होते, तर ॲडिशनल सॉलिसिटर जनरल राहिले होते. त्यांना 2002 मध्ये, ठीक आहे, 2002 मध्ये काय भेटला, तर पद्मभूषण. ठीक आहे, 2002 मध्ये त्यांना काय भेटलाय, तर पद्मभूषण हा अवॉर्ड भेटलेला आहे. आणि 2015 मध्ये, ठीक आहे, 2015 मध्ये त्यांना काय भेटलेलं आहे, तर पद्मविभूषण. ठीक आहे, पद्मविभूषण हा अवॉर्ड त्यांना कधी भेटलाय, 2015 मध्ये भेटलाय. लक्षात घ्या, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा अवॉर्ड भेटलेला आहे. ठीक आहे, पहिले अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कोण होते, भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते, असा जर प्रश्न आला तर त्यांचं नाव आहे मोतीलाल. ठीक आहे, मोतीलाल सी तलवार. ठीक आहे, मोतीलाल सी तलवार हे काय होते, भारताचे पहिले महान्यायवादी होते. फर्स्ट काय होते, महान्यायवादी होते. आणि त्यांचा कार्यकाल किती होता मित्रांनो, तर 1950 टू 1963. ठीक आहे, असे 13 वर्षासाठी काय होते, हे भारताचे महान्यायवादी राहिले होते, पहिले महान्यायवादी हे होते. आणि यांच्या म्हणजे एक रेकॉर्ड पण आहे यांच्या नावे, आतापर्यंतचे भारताचे सर्वात जास्त काळ महान्यायवादी म्हणून कोण राहिलेले आहे, तर सी तलवार, मोतीलाल सी तलवार हे काय राहिलेले आहे, पहिले आणि सर्वाधिक जास्त काळासाठी काय राहिलेले आहे, महान्यायवादी राहिले आहे. के के वेणुगोपाल बद्दल काय माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे, तर के के वेणुगोपाल यांचा जन्म 1931 ला झाला. के के वेणुगोपाल यांना 1969 मध्ये ॲडिशनल सॉलिसिटर जनरल बनवण्यात आलं. 2002 मध्ये त्यांना पद्मभूषण भेटलेलं आहे आणि 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण या अवॉर्डनं देखील काय केलं आहे, तर दिलेला आहे भारत सरकारनं त्यांना हा अवॉर्ड. त्याच्यानंतर त्यांचा कार्यकाल 2017 ते 2020 पर्यंत होता के के वेणुगोपालचा. 2020 मध्ये जून महिन्यात त्यांचा कार्यकाल 1 वर्षासाठी वाढवण्यात आला 2021 पर्यंत. 2021 मध्ये पुन्हा त्यांचा कार्यकाल 1 वर्ष वाढवण्यात आला 2022 पर्यंत. आणि 2022 ला जून महिन्यात त्यांचा कार्यकाल आणखी 2-3 महिन्यानं वाढवण्यात आला, 3 महिन्यानं वाढवण्यात आला. ठीक आहे, आणि 30 सप्टेंबर 2022 ला त्यांचा कार्यकाल काय होतो, संपतो. यानंतरही त्यांचा कार्यकाल वाढवण्याचा सरकार इच्छित होतं, पण के के वेणुगोपाल यांनी काय दिलं, तर तब्येतीच्या कारणामुळे, ठीक आहे, आजारपणाच्या कारणामुळे त्यांनी काय दिलं, तर या कारभार सांभाळण्यास नाकार दिला. हे लक्षात घ्या तुम्ही. त्याचबरोबर के के वेणुगोपाल जे आहे त्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टींवर सरकारनं मार्गदर्शन केलं आहे. फॉर एक्झाम्पल आर्टिकल 370 काश्मीर जो विवाद होता त्या संदर्भात मार्गदर्शन सरकारला जर कोण केलं असेल, ठीक आहे, भारतीय
सरकारला 2019 मध्ये मार्गदर्शन कोण केलं होतं, तर के वेणुगोपाल यांनी केलं होतं. किंवा IPCची धारा 124A या संदर्भात देखील माहिती कोण प्रोव्हाइड केली ती सरकारला, संविधानिक माहिती किंवा कायदेविषयक सल्ला कोण दिलता, तर के वेणुगोपाल यांनी दिलता. ठीक आहे, तर हे लक्षात राहू द्या. आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवण्यासारखी आहे मित्रांनो, महत्वाची, ते म्हणजे के वेणुगोपाल यांचा कार्यकाल 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे. ठीक आहे. आता मुकुल रोहतगी यांनी का नाकारलं, तर त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणजे त्यांनी असं सांगितलं नाहीये, पण मला असं वाटते की त्यांना म्हटलं असं किंवा पहिले पण मी 2014 ते 2017 पर्यंत काय बनलेलं आहे, भारताचा महान्यायवादी बनलेला आहे, त्यामुळे पण पुन्हा नाही घेता येईल. किंवा त्यांनी कारण सांगितलं नाहीये. द इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेल्या लेखामध्ये सुद्धा, ठीक आहे, अग्रलेखामध्ये सुद्धा काय होतं, तर मेन्शन नाही केलं. ठीक आहे. आता इथे तुम्हाला एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे का महान्यायवादी हे सरकारचे कायदेविषयक सल्लागार असले किंवा ते कार्यकारी मंडळाचा एक भाग असले तरी सुद्धा महान्यायवादी हे कायदा मंत्री नसतात. ठीक आहे, लॉ मिनिस्टर नसतात. लॉ मिनिस्टर वेगळे असतात आणि महान्यायवादी काय असतात, तर वेगळे असतात. हे इथं लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. त्याचप्रमाणे एक आणखी गोष्ट लक्षात घ्यायची आहे का महान्यायवादी हे पूर्ण वेळ भारत सरकारचे वकील नसतात. ठीक आहे, भारत सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात, ते अर्धवेळ वकील असतात. म्हणजेच भारत सरकार व्यतिरिक्त त्यांना इतर केसेस काय लढवता येतात, सामान्य व्यक्तींच्या लढवता येतात, खाजगी व्यक्तींच्या केसेस त्यांना काय करता येतात, लढवता येतात. फक्त त्यात एक कंडिशन आहे का त्यांना जर फौजदारी गुन्हे म्हणजे दिवाणी गुन्हे आणि फौजदारी गुन्हे यातला डिफरन्स एका लाईन सांगायचं असेल एका शब्दात, तर काय सांगू शकतो आपण, द क्राईम अगेन्स्ट द सोसायटी इज क्रिमिनल लॉ अँड द क्राईम अगेन्स्ट द पर्सन, म्हणजे इट मीन्स पर्टिक्युलर पर्सन. एका व्यक्तीविषयी जर गुन्हा होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तर दिवाणी गुन्हा म्हणतो. ठीक आहे. आणि जर एका सोसायटीविषयी, समाजाविषयी जर जो गुन्हा असतो त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला म्हणतो आपण सोसायटीविषयी जो होत असेल त्याला आपण फौजदारी गुन्हा म्हणतो. ठीक आहे. तर फौजदारी गुन्हा त्यांना लढवण्यासाठी काय करता येते, भारत सरकारची परमिशन घेणं गरजेचं असते, परवानगी घेणं गरजेचं असते. इतर दिवाणी गुन्ह्यांसाठी त्यांना काय करता येत नाही, तर भारत सरकारची परमिशन घेण्याची गरज नसते, ते लढवू शकतात खाजगी व्यक्तीचे गुन्हे. फक्त त्यात एक अपवाद आहे का तो खटला जो आहे तो भारत सरकारच्या विरुद्ध नसला पाहिजे, कारण ते भारत सरकारचे वकील आहेत ना, त्यामुळे. पण इथं अर्धवेळ ते आहे याचा पुरावा म्हणजे ही गोष्ट का त्यांना भारत सरकारची परवानगी न घेता खाजगी गुन्हे लढवता येतील, भारत सरकारची परवानगी घेऊन फौजदारी गुन्हे देखील लढवता येतात. फक्त अपवाद हा आहे का तो खटला जो आहे तो पर्टिक्युलर व्यक्तीचा जो खटला आहे तो भारत सरकारच्या म्हणजे वतीनं नसावा. आता आपण बघितलं होतं की महान्यायवाद्याला मदत करण्यासाठी काय असते, सॉलिसिटर जनरल असते, म्हणजे अटॉर्नी जनरलला मदत करण्यासाठी सॉलिसिटर जनरल असते, ज्याची पात्रता काय असते, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असते. त्याचप्रमाणे आणखी सॉलिसिटर जनरलला मदत करण्यासाठी काय असतात, 4 ॲडिशनल सॉलिसिटर जनरल असतात. किती असतात, ॲडिशनल सॉलिसिटर जनरल असतात 4, जे की के वेणुगोपाल कधी बनले होते, 1969ला बनले होते. मग यांची पात्रता केवढी राहते मित्रांनो, तर जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे किंवा कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे काय राहते, यांची पात्रता राहते. 4 काय राहतात, ॲडिशनल सॉलिसिटर जनरल राहतात मदत करण्यासाठी. ओके. मग आता कंपॅरिझन आपण करून बघूया महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांच्यामध्ये. बघा, नंबर 1 कंपॅरिझन, ज्याप्रमाणे भारताच्या कार्यकारी मंडळाचा महान्यायवादी पार्ट आहे त्यांनाच आपण भारताचे महान्यायवादी म्हणतो, त्याचप्रमाणे राज्याच्या मंत्रिमंडळाचा कार्यकारी मंडळाचा काय आहे, महाधिवक्ता, त्यांनाच आपण काय म्हणतो, ॲडव्होकेट जनरल म्हणतो, है ना. तर ते काय आहे, अविभाज्य भाग आहे. यांच्या रिलेटेड आर्टिकल किती पाहिले होते आपण महान्यायवादीविषयी, 76, 88, 104. ठीक आहे. 76, 88, 104 हे 3 आर्टिकल काय आहे, महान्यायवादी रिलेटेड थोडी माहिती देतात. 76 पूर्ण माहिती देते, 88 थोडी माहिती देते आणि 104 त्याच्यापेक्षा थोडी कमी माहिती देते. त्याचप्रमाणे महाधिवक्त्याविषयी पण सेम टू सेम माहिती कोणते आर्टिकल देतात, फक्त ते काय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या संदर्भात येतील. तर ते कोणते देतात, आर्टिकल 165 देते. 89 प्लस करायचं आहे असं. ठीक आहे. 88 मध्ये 89 प्लस करसान तुम्ही, ते किती येणार, ते तर 166 येणार. ठीक आहे. तर ते माहिती देते, 167 माहिती देते, सॉरी 177 काय देते, माहिती देते, जे 88 मध्ये दिले आहे हक्काविषयी, म्हणजे त्यांना विधानसभा विधान परिषदेमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे त्यांना विधानसभेच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, कायदेविषयक सल्ला देण्याचा अधिकार आहे, कायदेविषयक पेच प्रसंगा निमित्त राज्यपाल त्यांना काय करू शकतात, माहिती मागू शकतात. हे सर्व काय आर्टिकल 177 मध्ये. आणि 194 मध्ये काय, तर महाधिवक्ता यांना म्हणजे
राज्य सरकारच्या मंत्र्याप्रमाणे काय भेटतात तर अलोन्सेस भेटतात, भत्ते भेटतात हे इथे. मग महाधिवक्त्यांचे पण काय नाही नमूद आहे, तर राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात, त्यांचा पदावधी नमूद नाही आहे. फक्त त्यांची पात्रता लक्षात घ्या, महाधिवक्त्याची पात्रता किती आहे मित्रांनो, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे राहते. ठीक आहे, तिथं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे, इथं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. एवढं फक्त लक्षात राहू द्या डिफरन्सेस म्हणून. ठीक आहे, आता महाधिवक्त्याला पदावरून दूर करण्यासाठी म्हणजे पात्रता नाही आहे, म्हणजे कारणं दिलेली नाही आहे, ज्याप्रमाणे महान्यायवाद्याला दिलेली नाही आहे. तर जनरली मंत्रिमंडळाचा पळाव झाल्यास, म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा झाल्यास, म्हणजे राज्याच्या महाधिवक्ता काय देत असतो, राजीनामा देत असतो. ठीक आहे, तर ही होती आजच्या लेक्चरमध्ये महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांच्या रिलेटेड आणि करंटला धरून असलेल्या माहितीला धरून असलेलं पॉलिटीचं थोडंसं एक्सप्लेनेशन. आय होप तुम्हाला हे क्लास आवडली असेल. जर ही क्लास तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करू शकता. ठीक आहे, लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसहित नवीन एखाद्या क्लासमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.